मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही अपडेट कळेल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन काल बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भेटीला गेले। त्यामध्ये त्यांनी अगोदर माननीय भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली व त्यांना या विषयावरती सविस्तर माहिती दिली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत सुद्धा बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्यासोबत सुद्धा सविस्तर चर्चा केली। आणि संध्याकाळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली। तर यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक असा मुद्दा मांडला, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळणार आहे। तर बालाजी पाटील चाकूरकर आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांना बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी हा संपूर्ण मुद्दा सविस्तरपणे सांगितला। त्यावरती माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सांगितलं की ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी खरोखरच चांगलं काम आस्थापनेमध्ये केलं आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचा अहवाल हा मागून घेतला जाईल आणि याचे आदेश मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतो आणि तो अहवाल मागून घेतल्याच्या नंतर खरोखर ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आस्थापनेमध्ये चांगलं काम केलंय त्या प्रशिक्षणार्थ्यांवरती मी अन्याय होऊ देणार नाही, असंच त्यांनी स्पष्ट सांगितलंय। यावरूनच समजतंय की ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी रेग्युलर आणि अतिउत्तम काम केलं असेल आस्थापनेमध्ये त्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार 100% मिळणार आहे। ही खूप महत्त्वाची टिप्पणी म्हणता येईल किंवा खूप महत्त्वाची बाब आहे, कारण ज्या प्रशिक्षणार्थी आस्थापनेमध्ये नव्हते किंवा त्यांनी चांगलं काम केलं नाही त्यांच्यासाठी नाही, पण जे खरोखर ज्यांनी चांगलं काम केलंय आस्थापनेमध्ये जाऊन किंवा उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शिकवलं किंवा इतर वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये चांगलं काम केलं त्यांना नक्कीच रोजगार दिला जाईल व त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, असं स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे। आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की देवेंद्र फडणवीस यांना किंवा मुख्यमंत्री यांना मी याचे निर्देश किंवा आदेश देतो। त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत चांगलं काम केलंय त्यांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, त्यांना रोजगार मिळणारच आहे। मग राहिला विषय बाकी उरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा, तर बाकी उरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा जर रोजगार पाहिजे असेल, कायमस्वरूपीचा रोजगार पाहिजे असेल, तर येणाऱ्या 19 ऑक्टोबर रोजी जे ठाणे येथे आंदोलन होणार आहे किंवा जे आमरण उपोषणावर होणार आहे, बेमुदत आंदोलन होणार आहे, त्यामध्ये तुमची संख्या खूप मोठी पाहिजे। कारण जी 12 ऑक्टोबर रोजीची संख्या पाहता माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी रात्रीच प्रशिक्षणार्थ्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे। स्वतः बालाजी पाटील चाकूरकर त्यांनी सांगितलं की मी 10 दिवस झाले घरी गेलो नाही, या प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढतोय। 25,000 प्रशिक्षणार्थी येईल असं सांगतोय आणि तिथे 400-500 प्रशिक्षणार्थी येतात। अशाने कुठेतरी जे नेतृत्व आहेत हे सुद्धा तोंडावरती पडल्यासारखं होतंय, कारण त्यांनी सांगायचं 5,000 महिलाच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडणार आहे आणि उपस्थित महिला जर पाहिले तर 50। मग असं जर केलं तर कसा तुम्हाला रोजगार मिळेल आणि कसं तुमची दखल शासन घेईल। ज्यावेळेस बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की 25,000 प्रशिक्षणार्थी मोर्चाला येणार आहेत, त्यानंतर पोलीस प्रशासनाची भांबड उडवली होती आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची वेळ नसताना सुद्धा वेळ काढून त्यांची भेट घडवून दिली। का तर 25,000 प्रशिक्षणार्थी जर ठाण्यात आले तर कायदा व सुव्यवस्था किंवा वाहतूक कोंडी या संपूर्ण जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याला पोलीस प्रशासनाला सामोरं जावं लागेल। पण भेट झाल्याच्या नंतर एक दिवशी आंदोलन केलं होतं, हा खूपच मोठा चान्स होता प्रशिक्षणार्थ्यांच्या हातात की तुमची ताकद दाखवून द्यायची। जर या दिवशी तुम्ही 15-20 हजार जरी प्रशिक्षणार्थी 10,000 जरी प्रशिक्षणार्थी उपस्थित असतील तर पोलीस प्रशासनामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांची भीती निर्माण झाली असती। आणि जर एक दिवसाचा मोर्चा जर इतके येते तर मग पुन्हा जर यांनी मोर्चा केला तर नक्कीच पोलीस प्रशासन परवानगी देण्याच्या अगोदर त्यांनी 100 वेळा विचार केला असता आणि प्रशासनाने सुद्धा तुमचा मुद्दा हा लवकरात लवकर उचलून धरला असता। पण जी संख्या पाहता पोलीस प्रशासनाला सुद्धा आता काही वाटणार नाही, कारण जर 400-500 प्रशिक्षणार्थी किंवा जे लोक आहेत तिथे उपस्थित राहिल्यावरती पोलीस प्रशासनावरती याचा कोणताही इम्पॅक्ट होणार नाही आणि पोलीस प्रशासन याची दखल सुद्धा एवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेणार नाही। त्यामुळे 19 ऑक्टोबर आता ही शेवटची डेडलाईन म्हणता येईल। त्यापूर्वीच आज रात्रीच बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटना असेल किंवा मग मानव मित्र संघटना असेल जी बाबांनी तयार केलेली आहे, या दोन्ही संघटनेचे जेवढे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळे असतील त्यांना आज संध्याकाळपर्यंत त्यांनी त्यांची याद्या द्यायच्यात की मी जर 10 प्रशिक्षणार्थी आणू शकतो तर त्यांनी 5च सांगा।
संख्या कमी झाली नाही पाहिजे. जर 20,000चा आकडा झाला तर 20,000पेक्षा जास्त आली पाहिजे, पण कमी नाही. त्यामुळे तुम्ही किती प्रशिक्षणार्थ्यांना आणू शकता याची तुम्ही मला यादी द्या आज संध्याकाळपर्यंत, आणि त्यावरतीच मी उद्या संपूर्ण नेतृत्वासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचं काम करेल. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जर या संपूर्ण माहिती बालाजी पाटील चाकूरकर साहेब बाबा यांच्यापर्यंत पोहोचली तर उद्या ते त्यांची सर्व नेतृत्व, मग हरिभाऊ राठोड साहेब असतील, अनुप चव्हाण सर असतील, साबळे सर असतील किंवा तुकाराम बाबा असतील आणि बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील, इतर जे प्रशिक्षणार्थ्यांमधील नेतृत्व असतील, हे सर्व बैठक घेतील आणि त्यावरती पुढील निर्णय घेतील. पण त्याचपूर्वी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती, आता हा शेवटचा अभि नाही तो कभी नाही म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता जर नाही तर तुम्हाला कधीच भेटणार नाही. आता जर रवींद्र चव्हाण यांची जर जे त्यांनी सांगितलेली बाजू आहे ती जर पॉझिटिव्ह घेतली तर मग बाकी राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आता शेवटचा चान्स आहे. कारण जर ज्यांनी अति चांगलं काम केलंय त्यांना आस्थापना पुढे प्रमोट करायची ती सांगेल, पण ज्यांनी बाकीचे राहिलेले काय करायचं. आता काम तर सर्वांनीच चांगलं केलेलं आहे, असं म्हणता येणार नाही की यांनी चांगलं काम केलं आणि यांनी चांगलं काम केलेलं नाही. सर्व प्रशिक्षणार्थी रोज आस्थापनेमध्ये जात होते, जे शाळेत होते ते पोरांना शिकवत होते, जे आरोग्य विभागात होते, ग्रामपंचायतमध्ये होते, वेगवेगळे विभागात होते, मंडळात होते, त्यांनी त्यांच्या परीने उत्कृष्ट काम केलेलं आहे. मी असं म्हणत नाही की यांनी काम चांगलं केलेलं नाही किंवा यांनी चांगलं काम केलं नाही. सर्वांनीच काम उत्कृष्ट केलेलं आहे. पण आस्थापनांना जर सरकारकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अहवाल मागायची वेळ आली तर आस्थापना ज्यांचे संबंध चांगले आहेत त्यांचं नक्कीच नाव पुढे करेल. मग बाकी राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी काय करायचं. त्यामुळे 19 तारीख ही सर्वांसाठीच आहे. चांगलं काम किंवा वाईट काम हा विषय इथे येत नाही. 19 तारीख शेवटचा दिवस असा समजा की अभि नाही तो कभी नाही म्हणण्याच्या अगोदर सांगितलं मी. 19 तारीख जर सुटली संपला विषय. प्रशिक्षणार्थ्यांनी पुन्हा तुमच्या डोक्यात विषय घ्यायचा नाही की तुम्हाला रोजगार भेटेल, गप घरी बसायचं. आता पण असे घरी बसतात, पुन्हा सुद्धा तुम्हाला घरीच बसावं लागणार आहे. आणि नेतृत्व सुद्धा 19 तारखेला जर पुन्हा काही झालं नाही तर नेतृत्व सुद्धा पुन्हा त्यामध्ये येत नाहीत, ही 100% मी सांगू शकतो. कारण आता सर्व नेतृत्व नाराज आहेत प्रशिक्षणार्थ्यांवरती, प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येवरती. नेतृत्व खूप त्यांच्या परीने प्रयत्न करतात, खूप पळतायत, पण प्रशिक्षणार्थी उपस्थित नसल्यावर ते काय पळतील. रोजगार त्यांना थोडाच पाहिजे. रोजगार हा प्रशिक्षणार्थ्यांना फायदा आहे. जर नेतृत्वांना रोजगार पाहिजे असता मग त्यांचं मग ठीक होतं, पण रोजगार तुम्हाला पाहिजे मित्रांनो, तुमची उपस्थिती पाहिजे. जर महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतं तर मग कमीत कमी 5,000 तरी महिला तिथे उपस्थित पाहिजे होत्या. एक दिवशी आंदोलन होतं. आता हे असं मी बोललं की काही आम्हालाच कमेंट करतायत, तुम्ही कुठे होते, आम्ही कुठे होतो आणि आम्ही काय करतो हे आमचं आम्हाला माहिती आहे. पण ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस 100% प्रशिक्षणार्थ्यांनी तिथं उपस्थित राहायला पाहिजे. आता तर सर्व नेतृत्व पुन्हा एकत्र झाले आहेत. त्यामुळे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्व संघटना असतील, मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजना असेल किंवा मानव मित्र संघटना असेल, इतरही जेवढ्या संघटना यामध्ये सहभागी आहेत त्या सर्व संघटनांनी त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून येत्या 19 ऑक्टोबर रोजी ठाणं हे जाम करावंच लागेल. काळी दिवाळी जर साजरी करायची, तुम्हाला जर गोड दिवाळी साजरी करायची असेल तर 19 तारखेला तुम्ही ठाणं जाम करा. 20-21 पर्यंत तुम्हाला काहीतरी गोड बातमी नक्कीच येईल. आता हे आठवड्यात होणाऱ्या घडामोडी पाहूया नेमकं याच्यावरती काय होतं. याच्यावरती नेतृत्व सुद्धा त्यांचा निर्णय घेतील. पण जर तुमची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर 100% निकाल हा प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने मांडेल. आता मी काल व्हिडिओ टाकला होता, महत्वाची बातमी, आनंदाची बातमी की पुढे एक्सटेन्शन मिळू शकतं. त्यावरती सुद्धा निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या. बाबांनो, ही माहिती आम्हाला जर माहिती मिळाली तरच आम्ही व्हिडिओ टाकतो, मोगम व्हिडिओ टाकत नाहीत. कुठून तरी आम्हाला माहिती मिळते मग ती आम्ही टाकतो. आणि ही बातमी खोटी नाही, 100% पुढे एक्सटेन्शन मिळू शकतं. हे आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे कालचा व्हिडिओ सुद्धा खोटा नव्हता. आणि काही म्हणतात की व्ह्यूज साठी करतात, व्ह्यूज साठी केलेले नाही. ही बातमी खरी होती. स्वतः तुकाराम बाबा यांनी लाईव्ह मध्ये गुरुजींसोबत, महेश सरांसोबत बोलताना ह्या मुद्द्यावरती सांगितलंय. त्यांनी गुरुजन चॅनलवरती त्याची क्लिप सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. मी काय कुठं मोकार हवेत गोळ्या घालत नाहीये. आता काही प्रशिक्षणार्थ्यांच्या खरंच अडचणी होतील, त्यांच्या अडचणी समजून घेता येतील. पण आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, जे आस्थापनेत काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीला हुकवू नका. कारण सर्वांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, सगळे आता घरीच थांबणार आहेत. त्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते, असं नव्हतं, बस पकडा, रेल्वे पकडा, गाडी पकडा, मोटरसायकल पकडा, पायी या. पण कशाही पद्धतीत 19 ऑक्टोबरला ठाण्याला आहे, एवढीच आता मी शेवटची विनंती करणार आहे. यानंतर तुम्हाला म्हणणार सुद्धा नाही ठाण्याला या किंवा येऊ नका. ही तुमची पुढचा निर्णय हा प्रशिक्षणार्थ्यांचा असेल. तर हेच महत्त्वाची अपडेट ह्या व्हिडिओमध्ये द्यायची होती, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला
सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या विचार असतील, तुमच्या जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला कसे विचारायचे ते विचारा, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ आणखी प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत रीच होईल. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.